राधे जय राधे श्री राधे बोलो जय राधे टाळी वाजवा टाळी वाजवा टाळी वाजवा राधे
गोपाल कृष्ण भगवान की जय। श्रीमद् भागवत महापुराण की जय। शुकाचार्य महाराज की जय। जय जय श्री राधेश। राधे बोला 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 राधे राधे श्याम। आणि अशा प्रकारे या मंगलमय वातावरणामध्ये राजा परीक्षितीला शुकाचार्य महाराज गोड कथा सांगतायत। भगवंताचं मित्र प्रेम सांगितलं। किती मित्र प्रेम आहे अर्जुनाबद्दल, उद्धवाबद्दल आणि सुदाम्याबद्दल देव बोलायला लागले। फार जीव आहे आपल्या मित्रावरती, अर्जुनावरती किती जीव आहे बघा। ते ज्ञानोबाराय हरिपाठाच्या पहिल्या अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात, म्हणजे द्वारकेचा राणा आणि पांडवाघरी। कमाल आहे, तो राजा आहे द्वारकेचा पण राहिला आहे पांडवाच्या घरी। एवढं मित्र प्रेम आहे भगवंताच्या। 24 तास भगवंत त्या अर्जुनाच्या सोबत आहे, त्याच्या सुखात सोबत आहे, त्याच्या दुःखात सोबत आहे। प्रत्येक काळात भगवंत सोबत आहे, त्याच्या पाठीशी, त्याच्या पुढं माग सगळ्या ठिकाणी संकटात तो माग पुढे लक्षात ठेवा। आणि देव असतो मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवाराया, निवाराया आलिया आघात, मागे पुढे उभा राहे सांभाळीत। तो सांभाळीत उभा राहतो का? आपल्या भक्तावरती आलेलं संकट तो निवारण करतो। अर्जुनावर तर विशेष प्रेम आहे, कारण अर्जुनाचंही देवावरती प्रेम आहे। अर्जुन भगवंताची भक्ती अगदी तन मन धनानं करायचा। कशी माहितीये? एके दिवशीचा प्रसंग सांगितला, फार गोड आहे। अर्जुन महालात झोपलेला आहे। काय करतोय अर्जुन? महालात झोपलाय आणि रुक्मिणीनं जेवायला वाढलं भगवंताला। भोजनाकरिता वाढल्यानंतर देव रुक्मिणीला म्हणाले, अगं अर्जुन आलाय, घरी आलेला पाहुणा आपण उपाशी ठेवायचा आणि आपण जेवायचं। अतिथी देवो भव आपली संस्कृती आहे। मी जातो आणि अर्जुनाला बोलावून आणतो। भगवंत अर्जुन ज्या महालात शयन कक्षामध्ये झोपलाय, आराम करतोय, तिथपर्यंत येऊन पोहोचले। अर्जुन गाढ झोपेत आहे, पण कुठून तरी आवाज येतोय, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी वेणाथ नारायण वासुदेव। भजनाचा आवाज ऐकला आणि ते भजनाचा आवाज ऐकला, देवाला आश्चर्य वाटलं, अरे अर्जुन गाढ झोपेत आहे, भजन म्हणतंय कोण? देव अर्जुनाच्या जवळ आले आणि निरीक्षण केलं तर लक्षात आलं अर्जुन झोपलाय, पण अर्जुनाला भगवंताच्या नामाची एवढी सवय लागलीये, एवढी सवय लागलीये की त्याच्या रोमातून भगवंताचं नाव बाहेर येते। देवाला आनंद वाटला आणि देव काय करतात माहितीये? अर्जुनाच्या पायाशी बसतात आणि जगाचा मालक आज अर्जुनाचे पाय दाबायला लागला। काय प्रेम आहे देवाचं बघा, काय प्रेम आहे हो। दोन्ही हात अर्जुनाच्या पायाला लावले, देवाच्या डोळ्यात पाणी आलं आणि देव रडत रडत अर्जुनाचे पाय दाबतोय। अर्जुनावरती विशेष प्रेम आहे, कारण अर्जुनाच्या रोमातून भगवंताचं नाम यायला लागले आणि देव त्या भजनात तल्लीन झाले आणि आपणही आपलं भजन करायला लागले। हे पाहिलं कुण? इंद्रानं पाहिलं। इंद्राला वाटलं साक्षात जगाचा मालक अर्जुनाचे पाय दाबतोय आणि भगवंताचं भजन करतोय। अर्जुन पळत आला। ज्याला जी कला आवडते ना, जो ज्या कलेत परिपक्व आहे, ती कला त्याची लपत नाही, झाकत नाही। लपवण्याचा प्रयत्न केला तरी उघडी पडते। इंद्रदेव पखवाज वाजवतो, फार गोड पखवाज। इंद्र पखवाज घेऊन आला विकास महाराज आणि भगवंताच्या भजनात तोही तल्लीन झाला, पखवाज वाजवायला लागला। भजन चालू आहे, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। भजन चालू आहे, इंद्र पखवाज वाजवतोय। हे पाहिलं कोणी? त्या गंधर्वानं पाहिलं, ते गायनाला पार परिपक्व आहेत। तिथं गंधर्व आले
आणि ते सुद्धा गायन करायला लागले आणि भजनाच्या भगवंताच्या भजनात तल्लीन झाले. नारदानं बघितलं, नारद विना घेतात एका हातात चिपळ्या, पळत आले नारद आणि नारदही तल्लीन झाले आणि सर्वजण मिळून भगवंताचं भजन करू लागले. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे राधे राधे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव भजन नाथ नारायण वासुदेव हे हात वर करा. हे नाथ नारायण आणि प्रत्येक वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ
बोलिए गोपाल कृष्ण भगवान की जय। जय जय श्री राधे श्याम राधे श्याम श्याम राधे. वा वा वा. असा आनंद आपण घेतला पाहिजे भजनाचा, नाही का? इथं नाचता येतं, बाहेर नाचता येत नाही, लक्षात ठेवा. आणि बाहेर नाचू पण नाही, पण इथं नाचलं पाहिजे. नाचू कीर्तनाचे रंगी. आणि हे भजनात आपण नाचतोय नवल नाही. अर्जुनाचं भजन चालू आहे, भगवंत पाय दाबायला बसलेत, नारद विना घेऊन आहेत, गंधर्व गायन करण्याकरिता आहेत आणि इंद्रदेव पाखवाज वाजवायला आहेत. इतकं गोड भजन चालू आहे. आणि देवाला आनंद झाला, एवढा आनंद झाला, डोळ्यातून पाणी बाहेर आलं आणि देवाच्या डोळ्यातल्या पाण्याचा थेंब अर्जुनाच्या पायावर पडला आणि अर्जुनाला थंडगार लागलं. आणि खडबडून अर्जुन जागा झाला आणि बघितलं तर काय, अरे बापरे, देवा देवा तू कधी आले आणि काय चाललंय? देवानं सांगितलं, अर्जुना अरे तुझं प्रेम पाहिलं, झोपला होतास तू, निद्रेमध्ये होता, पण तुझा रोमा रोमातून भगवंताचं नाम बाहेर येत होतं. आणि म्हणून आम्ही सगळेजण या भजनात तल्लीन झालो. अर्जुनाचं हे प्रेम आहे आणि ह्या अर्जुनाच्या प्रेमासाठी देव वेडा आहे. हे तर मला सांगा, जगाचा मालक आहे तो आणि जगाच्या मालकाला अर्जुनाच्या घोड्या धुण्याचा काय संबंध आहे? घोडे धुतोय आनंदाच्या अर्जुनाचे, सारथ्य पण करतोय अर्जुनाचं. काय प्रेम आहे देवाचं बघा, इतकं प्रेम देव करतो. एवढंच काय, अर्जुनासाठी बायको झाला देव. काय झाला? बायको कोणी होतं का? सगळ्यात कठीण आहे बायको होणं. एखाद्या, मी सांगत असतो, एखाद्या वेळेला माणसाला कोणाची आई होता येईल, कोणाचा बाप होता येईल, कोणाची बहीण होता येईल, वेळे प्रसंगी कोणाचा भाऊ होता येईल, पण कोणाची बायको होता येत नाही. कसं? एक ती प्रसंग बघा, गावापासून 3-4 किलोमीटर अंतरावरती तंड्याच्या वस्तीवरती गावातला एखादा माणूस राहत असावा, एखादं कुटुंब छोटस, असं छोटस कुटुंब आहे. आई वडील बहीण भाऊ आणि तो असा परिवार राहतोय. आणि या परिवारात घडू नये अशी घटना घडली. काय झालं म्हणे, त्याची आई वारली. बघा, त्या मुलाची आई वारली, त्याला वाईट वाटायला लागलं, रडायला लागला. आईचा अंत्यविधी झाला, पण रडणं काही थांबेना. 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, 3 दिवस झाले, रडणं चालू आहे, सारखं रडणं चालू आहे. आई 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 करतोय. अन्न सेवन करत नाही, खात नाही, जेवत नाही, काही नाही. त्याच्या आईच्या काही वयाच्या मैत्रिणी गावात राहत होत्या. त्या मैत्रिणीने विचार केला, आपण जाऊन त्या पोरला समजावून सांगावं. सगळ्या एकत्र आल्या, एक ऑटो रिक्षा भाड्यानं केला, त्या ऑटोत बसल्या आणि त्याच्या घरापर्यंत गेल्या आणि त्याला समजावून सांगू लागल्या, बाळा रडू नये, असं दुःखाची घटना कोणाच्या जीवनामध्ये घडू नये, पण घडली, जाऊ दे बाबा, असं घडू नये, कोणाची आई मरू नये, पण वारली ना, अरे देवाच्या हातात असतं, मरण जन्म मरण आपल्या हातात नाहीये, रडू नको. 3 दिवस झाले उपवास आहे, जाऊ दे ना, एक आई गेली तर काय होते, अरे आम्ही तुझ्या आई सारखे आहेत, आमच्याकडे बघ. कोण म्हणतात? त्या सगळ्या महिला मंडळ. त्यालाही बरं वाटलं, अरे एक आई मेली पण 4-5 भेटल्या की. बिचारा उठलं आणि 2 भाकरी खाल्ल्या महाराज त्यानं. 2 भाकरी खाल्ल्या आणि पुन्हा संसार सुरू झाला. पुढल्या 6 महिन्यात अजून एक घटना घडली, घडू नये पण घडली. काय झालं? त्याचा बाप मेला. आता पुन्हा रडायला लागला, बाप 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 बाप. 1 दिवस 2 दिवस पुन्हा 3 दिवस झाले, उपवाशीच आहे, पुन्हा उपवाशी. रडायला लागला, अन्न सेवन करत नाही. घटना परिसरात, बातमी परिसरात पोहोचली. गावातले त्याच्या बापाचे काही मित्र, त्याच्या वयाचे, बापाच्या वयाचे एकत्र आले. पोराला समजावून सांगावं म्हणून एक ऑटो पुन्हा रिक्षा भाड्यानं केला. ऑटोत बसले, त्याच्या घरी गेले, त्याला समजून सांगू लागले, बाबा रडू नको, जन्म मरण हातात नाही, मरू नये अशी घटना घडू नये, पण घडली ना, अरे जाऊ दे ना, पिकलेलं पान गळालं, मरू दे, असं घडू नये पण घडलं. आता काय करावं? देवाच्या हातात असतं, आपल्या हातात नसतं असं घटना.
जाऊ दे आमच्याकडे बघ, अडचण पडली आम्हाला हाक मार, आम्ही बापासारखे तुझ्या बापासारखे. मला बरं वाटलं, एक बाप मेला, चार पाच बापासारखे भेटले, बरं वाटलं त्याला. पुन्हा उठलं आणि 2 भाकरी खाल्या. पुन्हा 6 महिने गेले. असं घडू नये पण घडलं. काय? त्याची बहीण मेली. एवढं दृष्टांतात लवकर लवकर मारतात. 6 महिन्यात बहीण मेली. पुन्हा रडायला लागला, बहीण बहीण बहीण, ताई 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 करू लागला. रडणं चालू आहे. 1 2 3 दिवस झालं उपवास आहे, अन्न खात नाही. त्याच्या ताईच्या वयाच्या काही मैत्रिणी गावात राहत होत्या. त्यांनी विचार केला, आपल्या मैत्रिणीचा भाऊ रडतोय, समजावून सांगावा. पुन्हा एकत्र आल्या. ऑटो भाड्यानं, रिक्षा भाड्यानं केला. त्या भाड्याच्या गाडीत बसल्या आणि त्याच्या घरापर्यंत आल्या आणि जाऊन सांगू लागल्या, रडू नको, अजून टाइम आहे, रडू नको. अरे जाऊ दे ना, अशी घटना घडू नये पण घडली. कोणाची बहीण मरू नये पण मेली. आता जाऊ दे, देवाच्या हातात असतं, आपल्या हातात नसतं. जाऊ दे, एक बहीण गेली. राख्या पौर्णिमेला आमच्याकडे बघ, आम्ही 5-6 जणी येतो, तुला राखी बांधतो. त्याला बरं वाटलं. एक बहीण गेली, 4-5 भेटली. आता ऐका, पुढल्या 6 महिन्यात पुन्हा अजून एक घटना घडली. काय? आता मात्र त्याची बायको मेली. नाही कळलं? बायको मेली. ते 3 दिवस झालं उपवासी आहे. बघा कोणाची हिंमत होत असेल तर. त्याच्या बायकोच्या वयाच्या मैत्रिणी त्या गावात नव्हत्या का? होत्या. आणि अजून एकीनेही हिंमत केली नाही. जसे बाप मेल्यावर बाप मिळून गेले होते, आई मेल्यावर आई वयाच्या मैत्रिणी मिळून गेल्या होत्या, आणि ताई मेल्यावर ताईच्या वयाच्या मैत्रिणी मिळून गेल्या होत्या. आता बायकोच्या वयाच्या महिला गावात होत्या, पण एकीनेही हिंमत केली नाही. भाड्याचा ऑटो रिक्षाचा ऑटो भाड्यानं करायचा, त्यात बसायचं आणि त्याला जाऊन सांगायचं, काय होतं बाबा, एक बायको गेली तर. आहे कोणात हिंमत नाही. का सांगतो हे? बायको होणं कठीण आहे, पण देव अर्जुनाच्या प्रेमासाठी अर्जुनाची बायको झाला. हे मित्र प्रेम आहे देवाचं. दुसरा मित्र सांगितला उद्धव. उद्धवाचंही प्रेम तसंच आहे, लक्षात ठेवा, फार प्रेम आहे. उद्धवाला भगवंतानं अशा काही महत्वाच्या घटना सांगितल्या. आपल्या अंतकाळाला जेव्हा भगवंत वैकुंठ गमन करणार आहे, स्वधामाला निघून जाणार आहे, त्यावेळेला उद्धवाला सोबत घेतलेलं आहे. सगळ्यांना बाजूला पसारलं, पण आपल्या मित्राला जवळ घेतलं. लक्षात ठेवा. का माहितीये? कारण मित्र एक असं पात्र आहे या जगातलं की त्या पात्रावरती जीवापाड प्रेम असतं आणि अतिविश्वास असतो. एखादी गोष्ट आपल्याला आपल्या आईला सांगता येत नाही, एखादी गोष्ट आपल्याला आपल्या बापाला सांगता येत नाही, एखादी गोष्ट आपण आपल्या भावाला सुद्धा सांगू शकत नाही. पण ऐका ना, आपण ती गोष्ट मन मोकळ्याप्रमाणे आपण आपल्या मित्राला सांगू शकतो. हे असं एकमेव पात्र आहे, लक्षात ठेवा. मी तर थोडंसं पुढचं बोलेल. माणूस जगाला आपण केलेलं पुण्य सांगत फिरतो, पण मित्र एक असं पात्र आहे ज्या पात्रामध्ये किंबहुना ज्या मैत्रीमध्ये आपण केलेलं पाप सुद्धा सांगायला माणूस घाबरत नाही. घाबरत नाही महाराज. म्हणून आपलं मन मोकळं करण्यासाठी जीवनात असा एखादा आपल्या जीवाचा मित्र हवा. मित्र म्हणजे कोण असतो सांगू तुम्हाला? उन्हाळ्याच्या दिवसामध्ये थंडगार वारा म्हणजे मित्र असतो. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये थंडगार वारा म्हणजे मित्र असतो. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. जीवन भर तुझे
आणि देवाच्याही जीवनात मित्र आहे. उद्धवासारखा, अर्जुनासारखा आणि सुदाम्यासारखा. त्या सुदाम्याचं चरित्र सांगितलं. फार गोड चरित्र आहे. ब्राह्मण कुळात त्याचा जन्म झालेला आहे आणि संत वचनाप्रमाणे जीवन जगणार आहे. भक्त ऐसे जाना जे देही उदास, केले आशा पास निवारोणी, असं त्याचं जीवन आहे. लक्षात ठेवा. एक पत्नी सुशीला नावाची, 4-5 मुलं आणि सुखाचा संसार चाललाय. आपल्या वाटेला आलेले सगळे नित्यकर्म करायचे आणि भगवंताचं भजन करत राहायचं. एवढंच काम आहे त्याला, एवढंच काम, बाकी काही काम नाही बघा. रोज भगवंताचं भजन करायचा, 5 घर अन्न मागायचा आणि तेवढ्यातच आपली उपजीविका करवायचा. काही जास्त अपेक्षा नाहीये त्याला. काय देव कधी परीक्षा कोणाची घेतो बघता येत नाही, लक्ष सांगता येत नाही बुवा. आणि भक्ताची परीक्षा देव घेतो ना. सुदाम्या गरीब आहे हो. परिस्थिती बिकट आहे त्याची, फार बिकट परिस्थिती आहे. एक वेळचं जेवण सुद्धा कधी कधी महाग मिळतं त्याला. उपाशी राहून दिवस काढावे लागतात, असे दिवस त्याच्यावरती आलेत. जो जगाच्या मालकाचा मित्र आहे त्याच्यावरती असे दिवस. एके दिवशी तर फार फार नाजूक घटना. 3 दिवस झालं उपवास येत लेकर, पोटात अन्नाचा कण नाही, कोणी भिक्षा सुद्धा देत नाही सुदाम्याला. सुशीला पत्नी आपल्या पतीच्या जवळ आली आणि सांगितलं, मालक अहो ऐका ना, खरंच तिचं नाव सुशीला आहे बघा, सुशील तिचं जीवन आहे. मालकाच्या जवळ आली, मालकाला सांगितलं, मालक पतिव्रता स्त्री कशी असते बघा, आपल्या पतीच्या मतीनुसार वागणारी स्त्री कशी असते बघा. या सुशीलेकडं दोन्ही हात जोडले विनंती केली, मालक ऐका ना माझं, ऐका ना. आजपर्यंत या संसारात केवढं जरी कमी पडलं, किती जरी कमी पडलं, तर कधी तुमच्या समोर हात नाही पसरले. एक वेळ पाणी पिऊन मी जिवंत राहिली, तुमच्या समोर कधी हात नाही पसरला. कधी कोणत्या वस्तूसाठी हट्ट नाही केला. आपली परिस्थितीची मला जाणीव आहे. आपण गरीब आहेत, फार नाजूक परिस्थिती आहे, मला हे पाहिजे ते पाहिजे असं कधी मी मागितलं नाही तुम्हाला. पण आज तुमच्या समोर हात पसरते याचं एकमेव कारण आहे, हो मी अजून उपवासी राहील. माझ्या या जीवात जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत तुमच्या समोर कधीच हात पसरून मागणार नाही. आणि आपल्या गरिबीला तुम्हाला लाज वाटेल असं कधी वागणार नाही. पण ऐका ना, आपल्या त्या चिमुकल्या लहान बालकांकडे पाहिल्यानंतर मात्र डोळ्यात पाणी येतं. आज 3 दिवस झालं उपवास आहेत ते. 10-10 मिनिटाला माझ्या जवळ येतात आणि मला विचारतात, आई बाबा कधी आणणार ग खायला. पुन्हा पुन्हा पाणी पाजवत आहे आणि त्यांना झोपी घालत आहे. पण खरं सांगते, पोटात अन्नाचा कण नसल्यामुळे त्यांना झोप सुद्धा येत नाही हो. काहीतरी करा ना, काहीतरी करा. पण या मुलांच्या पोटा पाण्याची व्यवस्था करा. नाही हो, अजून इथून पुढे मी मरेपर्यंत तुम्हाला काहीच मागणार नाही, उपाशी मरेल. पण मुलांसाठी मागतीये, माझं ऐका एवढं. मुलांकडे बघा आपल्या. सुदाम्याने दोन्ही हात जोडले, सांगितलं अहो कसं मागायचं, कोणाला मागायचं. त्यानं सांगितलं कोणाला मागण्याची लाज वाटत असेल तर तुमच्या मित्राला तरी मागा. मित्राची कशाची लाज. जाऊन त्या तुमच्या मित्राला सांगताना तुम्ही द्वारकेचा राजा आहे, जगाचा मालक भगवान श्रीकृष्ण आहे, अहो तुमचा मित्र आहे, जाऊन मागा त्याला. सांगितलं अगं सुशीले नाही मागता येत मला. का हो, का नाही मागता येत तुम्हाला. सुदाम्यानं सांगितलं अगं ऐक ना, तो मित्र माझा कमी आहे पण तो माझा बाप आहे, कारण तो भगवंत आहे. आणि आम्ही अनाथ मंडळी त्या भगवंताचे लहान लहान लेकर आहेत. आणि खरं सांगू, आम्ही भक्त आहेत, आम्ही संत आहेत, आम्ही देवाचे दास आहेत. आणि आमचा स्वभाव आहे, संत कधी मागत नसतात, भक्त कधी देवाकडे मागत नसतो ग. आणि खरं सांगू तुला, जर तो आमचा बाप असेल तर आम्ही त्याचे लेकर आहेत, आणि आम्ही लेकर आहेत तर तो आमचा बाप आहे. मग बापाला कडे लेकरानं मागितलंच पाहिजे, आणि मागितल्यावर बापानं दिलं पाहिजे. असं काय, जर तो आमचा बाप असेल तर त्यानं न मागता दिलं पाहिजे आम्हाला. नाही मागणार मी देवाला. का मागायचं,
तू आमची आई आहे, तू आमचा बाप आहे. मग आईला कळत नाही का लहान लेकराला भूक लागली दूध पाजवायचं का? बाळानं रडलंच पाहिजे आणि मग बाईनं दूध पाजवलं पाहिजे असं थोडंच आहे? नाही मागणार आम्ही त्या देवाला. द्यायचं असेल तर देईल तो. आणि का बरं मागू? त्याची इच्छा असेल आम्ही असंच राहावं तर आम्ही असंच राहणार. ठेविली आनंद तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. नाही आम्हाला मागायचं देवाला काही. त्याची इच्छा आहे ना उपाशी राहण्याची, आम्ही उपाशी राहू. त्याची इच्छा आहे ना असंच उपाशी मरायची, आम्ही उपाशी मरू. नाही मागणार. सुशिरानं सगळं ऐकलं, दोन्ही हात जोडले, डोळ्यात पाणी आलं आणि सांगितलं, अहो ऐका मालक, तुमच्यासाठी नाही हो म्हणत मी, पण या चिमुकल्या लहान लेकरांसाठी म्हणते. माझं एवढं ऐका, एक वेळा भगवंताला भेटा बस. अनेक विनंत्या केल्या आणि या सगळ्या विनंत्या ऐकल्यानंतर सुदाम्यानं ठरवलं 4:32 झालेत, आता टाइमपास करण्यात मजा नाही, लवकर जाऊन देवाला भेटलं पाहिजे. सुदामा निघाला देवाला भेटायला, पण सांगितलं अगं रिकाम्या हाताने जाऊ नये देवाकडं, काहीतरी नेलं पाहिजे. काय न्यायचं? काही नाही हो घरात, काही नाही घरात. 10 घरी पोहे मागितले, उसने जमा केले, पण लोक किती कंजूस असतात बघा. नाही देत होतो कोणी कोणाला, नाही देत. लोकांना वाटतं कधीपर्यंत आपणच द्यावं, कधीपर्यंत आपणच द्यावं, कधीपर्यंत आपणच द्यावं असं लोकांना वाटत राहतं. पण लक्षात ठेवा, आपण देतो ना. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण आपलंच काम करत असतो, आपण आपलीच व्यवस्था करून घेत असतो. आपण दिलं पाहिजे, आपल्याकडे आहे ना, गोर गरिबात वाटलं पाहिजे. लक्षात ठेवा. आपण ती कथा ऐकतो ना एक, कोणती हो, त्या चॅनल आहे म्हणून सांगतो परत, ते आपण ऐकतो ना ती कथा, पुस्तकात आपण वाचली लहानपणी, सगळ्यांना ती कथा होती. म्हणे एक नदी आहे, त्या नदीच्या काठावरती एक झाड आहे, झाडावरती कबूतर राहतो आणि त्याच नदीच्या काठावरती एक मुंगी राहते. एकदा मुंगी पाण्यात पडते, कबुतराला वाटतं आपण मुंगीचा प्राण वाचवावा आणि ते झाडाचं पान तोडतं, पाण्यात टाकतो, मुंगी त्यावर चढते आणि प्राण वाचतो. आणि त्या दिवशी दुसरी घटना घडली, एक कबुतराला मारण्यासाठी शिकारी आला आणि मुंगी त्याच्या पायाच्या जवळ गेली, मला वाचवलं म्हणून त्यानं या मुंगीनं त्या शिकाऱ्याच्या पायाला दंश केला आणि 10 मुळे नेम चुकला, दुसरीकडे लागला, कबूतर उडून गेला आणि प्राण वाचला. कथा आपण सगळे ऐकतो ही, पण ही कथा इथं संपत नाही. पुढची कथा मी सांगतो. त्याच्या पुढे अशी घटना घडली. दुसऱ्या दिवशी परत मुंगी पाण्यात पडली, दुसऱ्या दिवशी परत त्या कबुतरानं पाण्यात पान टाकलं, परत कबुतरानं मुंगीला वाचवलं. पुन्हा एकदा शिकारी आला, पुन्हा या मुंगीने विचार केला त्यानं आपल्याला वाचवलंय, आपण वाचवलं पाहिजे. मग त्या मुंगीनं पुन्हा शिकाऱ्याच्या पायाला चावला आणि त्या शिकाऱ्यापासून कबुतराला वाचवलं. असं 4, 5, 10 वेळा घडलं. पण एके दिवशी पुन्हा एकदा मुंगी पाण्यात पडली आणि आज कबुतरानं विचार केला किती वेळा पडणार आणि किती वेळा आपणच वाचवायची, नाही वाचवणार आता. आणि त्यानं काय केलं, आज पान तोडून टाकलं नाही, मुंगीकडे पाहत राहिला. मुंगी पाण्यात बुडाली आणि तशीच मरण पावली. याला वाटायला लागलं किती दिवस मीच मदत करू, किती दिवस मीच वाचवू मुंगीला, याला वाटायला लागलं. पण यानं हातानं पायावर धोंडा मारून घेतला होता. का? कारण त्या दिवशी पुन्हा एकदा शिकारी आला, कबुतराला बघितलं, नेम धरला. आज कोणतीच मुंगी नव्हती चावायला, बरोबर नेम लागला, कबुतराला गोळी लागली आणि कबूतर जमिनीवर पडला आणि मरता मरता म्हणू लागला, चुकलं गड्या माझं. विचार केला, रोज मीच मदत करू का? या भ्रमामध्ये मी माझ्या पायावर दोंडा मारून घेतला. खरं तर मी वाचवायला पाहिजे होतं, आज मी वाचलो असतो. लक्षात ठेवा, आपण द्यायला शिका. आपण देत असतो ना, आपण आपलीच व्यवस्था करत असतो. लक्षात ठेवा, आपली व्यवस्था करत असतो. दिल्यानं संपत नसतं गड्या, संपत नसतं. आपण दिलं पाहिजे, आपलं कधी संपत नाही. अजून एक घटना सांगतो, अजून एक घटना. एकदा मधमाशी आणि एक मुंगळा दोघं बोलायला लागले. ते मुंगळा म्हणतोय त्या मधमाशीला, होय ग, बिचारी रोज एका फुलावर बसती, मध गोळा करतील, एवढा मोठा चांगला मध तयार करती, ते चांगले धडधाटक माणसं येतात, तुझा पोळीला पोळवतात, तुला आंधळ करतात, सगळा मध घेऊन जातात. तुला वाईट वाटत नाही? नाही वाटत वाईट? ती मधमाशी फार गोड बोलली. मधमाशी म्हणाली, मुंगळ्या ऐक ना मुंगळ्या, ती माणसं येतात, आमचा मध घेऊन जातात, पण खरं सांगू, माणसं मध घेऊन जातील
पण मत कसा जमा करायचा ही कला मात्र आमच्या जवळ आहे. ती कला कुणीही घेऊ शकत नाही. संपला माझा दृष्टांत. मला काय सांगायचंय बघा, आपण दिलं पाहिजे, दिल्यानं वाढतं गड्या. पण काय लोक कंजूस असतात, नाही दिलं कोणी. 4, 5, 10 ठिकाणचे गोळा केलेले मुठभर पोहे हातात घेतले, 3 मुठी पोहे हातात घेतले, जाळ्या पडलेले तुटलेले फेकून दिलेले पोहे एकत्रित केलेत आणि सुदाम्याच्या हातात दिले. सुदामा दर 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 भटकत भगवंताच्या भेटीसाठी निघाला. चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. गाते चले मन में हरे कृष्ण राम, गाते चले मन में हरे कृष्ण राम, चले श्याम मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. बोलिए गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय श्री राधे. आणि मग फिरत फिरत निघाला. पाया चप्पल नाही त्याच्या, अंगावरती कपडे फाटलेले आहेत. 3-4 दिवसाचा उपवास आहे आणि तो भगवंताच्या भेटीकरिता निघालाय. दर मजल करत द्वारकेपर्यंत येऊन पोहोचला आणि लांबून ती सोन्याची द्वारका बघितली. अंतकरणात विचार आला, अरे कोणाच्या भेटीला निघालोय मी? जो द्वारकेचा राजा आहे. तो माझा मित्र आहे खरंय, पण लहानपणीचा मित्र आहे. आता द्वारकेचा राजा झालाय. आता फार मोठा माणूस आहे ते, आणि एवढा मोठा माणूस मला ओळख देईल का? नाही हो, नाही नाही. आणि त्यानं जर मला नाही ओळखलं तर काय होईल? माझा अपमान होईल. नाही गेलेलं बरं, आपण परत फिरलं पाहिजे. द्वारकेहून परत निघाला, पण परत निघाल्या क्षणी त्याच्या डोळ्याच्या समोर ते लहान लहान चिमुकले बाळ दिसायला लागले. पुन्हा थांबला गड्या. नाही नाही, परत जाऊन काहीच उपयोग नाही. माझे लहान लेकरं वाट बघतायत, बाबा काहीतरी खायला आणतील. उपवासी आहेत ते, उपाशी. नाही जमणार मला परत जाऊन. ओळखू न ओळखू पण देवाला भेटलंच पाहिजे. प्रत्येकाला विचारू लागला, कृष्ण कुठं राहतो? कृष्ण कुठं राहतो? लोक हसायला लागले. अरे जगाचा मालक आहे तो, द्वारकेचा राजा आहे. भिकारी, अंगावर कपडे नाही याच्या, फाटलेले कपडे घातलेत आणि देवाला एकेरी बोलतोय. कोण आहेस तू? सांगितलं देवाचा मित्र. हसायला लागले. असा कुठं मित्र असतो? समवयाचा, समविचाराचा आणि समश्रीमंत अर्थात सारखे असणारे मित्र असतात म्हणे. असं काही नाही. मैत्रीमध्ये गरीब श्रीमंत जात पात भेद काही नसतो. ज्याचे मन जुळले तो मित्र असतो, नाही का? तो असाच असला पाहिजे, तसाच असला पाहिजे असं काही नाही. आणि म्हणून लोक त्याला चिडवू लागले. पण तरी तो महालापर्यंत येऊन पोहोचला आणि महालात प्रवेश करणार. द्वारपालाने अडवलं. थांब रे, कोण? कुठे निघाला? सांगितलं, अहो देवाचा भक्त आहे मी, मित्र आहे त्याचा. असं हो? नाही, नाही जाता येणार तुम्हाला. नाही हो,
एकदा जाऊन त्या भगवंतापर्यंत, अगदी भगवंतापर्यंत माझी एवढी माहिती पोचवा. एकच माहिती आहे माझी. अहो जाऊन सांगा त्याला तुमचा मित्र आलाय म्हणून. एकदा सांगा. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, इधर पे सुदामा गरीब आ गया है, इधर पे सुदामा गरीब आ गया है, इधर पे सुदामा गरीब आ गया है. बता दो कन्हैया को नाम है सुदामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा, बता दो कन्हैया को. एक बार मोहन जाकर कह दो, एक बार मोहन जाकर कह दो, सुदामा गरीब आ गया है, गरीब आ गया है. विनंती करतोय त्यांना, जाऊन सांगा. अंगावरती कपडे नाहीत, फाटलेले कपडे, डोक्यावरती टोपी नाही, काही नाही त्याच्यात. जाऊन सांगा. एकाला दया आली, विचार केला जाऊन सांगावं. उठला, भगवंताकडे, भगवान आपकी जय हो, आपकी जय हो, आपकी जय हो. काय घडलं? कोणीतरी एक भिकारी दारावर आलाय, तुमचा मित्र म्हणून सांगतोय, त्याला भेटायचंय म्हणे तुम्हाला. असं काय नाव त्याचं? त्यानं आपलं नाव सुदामा सांगितलंय, सुदामा देवा. आणि हे सुदामा नाव देवानं ऐकलं. सुनते ही गोरा चले आए मोहन, सुनते ही गोरा चले आए मोहन, लगाया गले को सुदामा को मोहन, लगाया गले को सुदामा को मोहन. हुआ रुक्मिणी को बहुया चंपा, हुआ रुक्मिणी को बहुया चंपा, ये बात अधिक आ गया हो. बोले गोपाल कृष्ण भगवान की जय, श्री राधे श्याम. आणि मग भगवंतानं सुदामा नाव ऐकलं, देव पळत आले आणि सुदाम्याला पाहिलं. मित्र प्रेम देवानं जगाला दाखवलं. गळ्याला पडले, हाताला धरलं, रथात बसवलं, महालापर्यंत घेऊन आले. आपल्या स्वतःच्या सिंहासनावरती भगवंतानं सुदाम्याला बसवलं आणि आपल्या डोळ्यातल्या पाण्यानं त्याचे पाय धुले. लक्षात ठेवा, 16,108 पत्न्या पाहू लागल्या. देवाचं काय प्रेम आहे म्हणे. कोण आहे हा? एवढा कोणता मोठा भक्त आहे जो आपण आपल्या हाताने त्याचे पाय धुतोय? आणि म्हणून देवानं ओळख करून दिली, सुदाम्याची ओळख केली. म्हणे हे बघा, हा माझा मित्र आहे, सुदामा आहे, लहानपणीचा मित्र आहे, मला भेटण्याकरिता आलाय. आणि सुदाम्याला सांगितलं, सुदाम्या हे बघ,
16,108 ह्या सगळ्या आपल्याच आहेत. देव म्हणला सुद्धा मी म्हणला देवा एवढ्या? हा म्हणे एवढ्या. एक एक पाया पडाय आली महाराज आता. कशी? एक एक पाया पडायला येऊ लागली आणि सुद्धा मी आशीर्वाद देऊ लागला. अष्टपुत्र सौभाग्यवती भव. दुसरी अष्टपुत्र सौभाग्यवती भव. तिसरी अष्टपुत्र सौभाग्यवती भव. अशा 10, 15, 20, 25, 40, 50, 100 झाल्या. आधी 4 दिवसाचा उपवासी चलत आलेला थकलेला एवढं बोलणं होईना. आता आशीर्वाद बदलला. अष्टपुत्र सौभाग्यवती भव ह्याच्या ऐवजी फक्त म्हणू लागला सौभाग्यवती भव. सौभाग्यवती भव. 400, 500 झाल्या. आता तेवढंही म्हणणं होईना, नुसतं भव. भव 1000 झाल्या. अजून 15,000 बाकीच होत्या. सुदाम्या थकलेला देवानं बघितला. तोंडातून शब्दच निघाला, नुसतं हवाच. देव म्हणले थांबा, हे थकले आता. सगळे एकदाच पाया पडा. सगळ्यांनी एकदाच दर्शन घेतलं. हे एकदाच म्हणालं सगळ्यांना अष्टपुत्र सौभाग्यवती भव. आणि देवानं जेवायला वाढलं. पोटभर हा सुदामा जेवला. पण मुलांची आठवण येऊ लागली. पण देवानं तिकडे व्यवस्था केली. नगरीत कोणाच्या तरी घरी मोठा कार्यक्रम, अन्न उरलं, घरी पाठवलं, त्यांचंही भोजन झालं. 2-3 दिवस सुदामा राहिला. आणि सुदाम्याना देवच विचारायला लागला, सुदाम्या 4:48 झाले कवर? सुदाम्या कवर? 4:45. असं निघतो देवा. निघतो. अरे देवा सुदाम्या तू आला, राहिला आणि जायला. माझ्या वहिनीनं काही दिलं नाही का? सुदाम्याने विचार केला, ते मूठभर पोहे, 10 ठिकाणचे उसने मागितलेले, जाळ्या पडलेले, कशाला देऊ? देवाचं सोन्याची नगरी बघितलेली, लाजला. नाही रे देवा, गडबडीत विसरलो. बघू दे काय. रुमाल हिसकावून घेतला ना आत पोहे बघितले. पहिली मुठी घेतली. 10 दिवसाचा उपवासी असावा आणि त्याला अन्न मिळावं. जसा झडप मारतो खायला, तसा देव प्रेमाचा भुकेला झडप मारली. पहिली मुठ संपवली. आणि पहिल्या मुठीत देवानं त्याला आरोग्य आणि आयुष्य दिलं. आणि दुसरी मुठ मारली. दुसऱ्या मुठीमध्ये भगवंतानं अख्खा गाव सोन्याचा दिला. सुदामा ब्राह्मण दुःख दरीचे पेला. सुदामा ब्राह्मण दुःख दरीचे पेला. मुक्ती भरते घेऊन जाती भेटीला गेला. शुद्ध भाव देखोनिया भाव सोनियाचा दिला. शुद्ध भाव देखोनिया भाव सोनियाचा दिला. विठोबाचा धर्म विठोबाचा धर्म त्याची करणी गोपाल कृष्ण भगवान की जय जय श्री राधे श्याम. आणि भगवंतानं मग मात्र गाव सोन्याचा दिला. देव उदार आहे. तुझे औदार्य जाणो स्वतंत्र देताना म्हणसी पात्रा पात्र पै कैवल्य ऐसे पवित्र वैरी आही दिले. फार औदार्य. गाव सोन्याचा दिला. गाव. पण तिसरी मुठ खाणार. रुक्मिणीने हात धरला. थांबा, काय चालेल तुमचं? एक खाली, 2 खाली, तिसरी. रुक्मिणीला माहिती होतं पहिल्या मुठीत शरीर दिले, आयुष्य दिले, दुसऱ्या मुठीत सोन्याचा गाव दिले, तिसरी मुठ जर खाली तर द्वारका देऊन टाकते. आणि द्वारका दिली तर राहायचं कुठं? म्हणून हात धरला, सांगितलं आम्ही एवढे आहेत, एक मुठ आम्हाला द्या. घेतली. 16,108 जणीनं मिळून खाली. एवढीशी लहान मुठ 16,108 जणीनं कस काय खाली?
ते आम्ही लहानपणी ऐकायचो, एक तीळ 7 जणांना खालता, तशी खाली तशी खाली नाही का. आणि मग मात्र सुदामा परत निघाला. वाटायला लागलं काहीतरी मागावं, पण मागण्याची इच्छा होईना. पण देवानं न मागता दिलं. असा हा देव आहे. अशी गोड भक्ताची कथा सांगितली. ऐका, आता भक्ताची कथा संपली आणि आता द्वादश स्कंद संपला, एकादश स्कंदाला प्रारंभ आहे. पण इथं एक भगवंताचं गोड भजन घेऊया. काय असतं कथेत, प्रमाण वेगळे आणि भजन वेगळे. प्रमाणात नाचायचं नसतं, प्रमाण म्हणायचे असतात आणि भजनात नाचायचं असतं. तुम्ही प्रमाणात नाचायला लागले, तुमचा मूड होईना, तुम्ही आम्हाला म्हणायला लागले महाराज, लगेच संपवायला लागले. ते प्रमाण आहे. प्रमाणात असतं ते प्रमाण, नावच आहे त्याचं प्रमाण. आणि ते म्हणायचं असतं, नाचायचं नाही. आता आनंद साजरा करू. 2 मिनिटं देवाचं भजन तुमच्या म्हणण्यानुसार कसं भजन करायचे ते तसं करा, पण 2च मिनिटं आनंदात. जय हो. टाळी वाजवून हात वर करून उभा राहू. काली कमली वाला मेरा यार है. उठा आता. काली कमली वाला तेरा मेरा यार है. मेरे मन का मोहन तो दिलदार है. काली कमली वाला मेरा यार है. मेरे मन का मोहन तो दिलदार है. मेरा यार है. तू मेरा यार है, तू दिलदार है. मेरा यार है, तू दिलदार है. काली कमली वाला मेरा यार है. टाळी वाजवा. हात वर करा. मन का राधे राधे.
गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय श्री राधे. अशा प्रकारे भगवंताच्या अनेक लीला अनेक चरित्र शुकदेव राजा परीक्षितीला सांगतायत. आणि हे सगळं सांगत असताना आता एकादश स्कंदाला प्रारंभ 11व्या स्कंदाला प्रारंभ होतो. या स्कंदामध्ये भगवान दत्तात्रेयांनी केलेल्या 24 गुरुचं वर्णन आलं. 24 गुरु त्यांनी आपल्या जीवनात केले. मी त्या दिवशी बोललो, जो जो जयांचा घेतला गुण तो म्या गुरु केला जाण, गुरुशी आले अपार पण जग संपूर्ण गुरु दिसे. 24 प्रकारचे गुरु केले. पृथ्वीला, वायूला, आकाशाला, जल, अग्नी, चंद्र, सूर्य, कबूतर, अजगर, समुद्र, पतंग, मधमाशी, हत्ती, मधगोळा करणारा, हरिण, मासा, पिंगळा, टिवटिवी, बालक, कुमारी, बाण तयार करणारा, कोळी, कीटक, कुंभार माशी, असे 24 गुरु भगवंताने केले. दत्तात्रेय भगवंताने का केले त्याची कारणही सांगितली. फार गोड आहेत, पण आपली वेळ संपली. 5 वाजायला 1 मिनिट कमी आहे. आणि मी माझ्या वेळेच्या पुढे जात नाही. तुम्हाला माहिती आहे 7वा दिवस आहे. कितीलाही सुरू होऊ द्या, 5ला म्हणजे 5ला नाही का. ती जिल्हा परिषदेची शाळा कितलाही भरू द्या, 4ला बेल वाजते. तसं आपलं कथा 9 ते 11, 11च, 11:15 नाही. तसं 2 मिनिटात थांबायचे. झाली तयारी तुमची? बघा करून घ्या, नाहीतर सांगा 1 तास. 1 तास वाढवायसारखी कथा आहे. पुन्हा पुढे गेलं की महाग येणार नाही म्हणून आधीच सांगतो. 24 गुरु केले. का केले ऐका. पृथ्वीला गुरु केलं कारण पृथ्वीपासून शिकायला मिळालं काय. क्षमा नावाचा गुण मिळाला. पृथ्वी क्षमा करते. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आपण पाहतो पृथ्वीला किती तुडवतो, पण पृथ्वी आपल्याला क्षमा करते. काही म्हणत नाही. तिचा क्षमा नावाचा गुण आहे. वायू सुद्धा कोणाचे गुणदोष पाहत नाही, प्रत्येकाला सारखीच देतो. हवा प्रत्येकाला देतो आणि सगळ्यापासून अलिप्त राहतो. हा वायूचा गुण आहे. आकाश अमर्यादितपणा आकाशाकडे गुण आहे. तो गुण आकाशाकडे असल्यामुळे त्यांच्याकडून तो गुण शिकायला मिळाला. अमर्यादपणा हा आकाशाकडे गुण आहे. मर्यादित नाही, तो अमर्याद आहे. अमर्याद असा हा आकाश. माझी स्तुती करतोय असं तो गुण त्यांचा घेतला. असे 24 गुरु केले. चंद्र नावाचा गुरु केला. का हो? त्या चंद्रापासून शीतलता नावाचा गुण प्राप्त होतो. शीतलता हा गुण आहे त्याच्याकडे. एवढंच काय, सूर्याकडेही त्यांनी गुरु केला. का? सूर्यापासूनही त्यांना अनेक प्रकारचे असे 24 गुरु केले. आता एक सांगत बसत नाही. तिकडून आपल्याला सूचना आली. आकाश, वायू, पृथ्वी, आप, तेज सगळे असे 24 प्रकारचे गुरु केले असं एकादश स्कंदात सांगितलं. पुढे यदुवंशाला शाप मिळाला. का मिळाला? भगवंताने विचार केला, मी वैकुंठाला गेल्यानंतर हेच यादव 56 कोटी आहेत, पुढे यांना मारण्यासाठी मला जन्म घ्यावा लागेल म्हणून आपण जायच्या अगोदर यांना मारायचं. काय केलं? जामवंतीचा मुलगा एक सांब नावाचा मुलीसारखा दिसायचा, थोडा बुद्धीत भ्रम टाकला, त्याला साडी घातली पोरांनी आणि काय केलं, एका ऋषीकडे घेऊन आले आणि सांगितलं हा गरोदर आहे, याला मुलगा होईल का मुलगी. साधूला राग आला, कळालं साधू खरे होते, साधूचा अपमान करू नये. सांगितलं मुसळ होईल आणि यदुवंशाचा नाश करील. बस घाबरले, बघितलं मुसळ झालेलं होतं, काय करावं, पीठ केलं, समुद्रात फेकलं. एवढा तुकडा उरला तसाच फेकला, माशीनं गिळला. पिठापासून लवाळे उगवले, सगळ्यांनी दारू पेली, नाचायला लागले, एकमेकाला मारायला लागले आणि मारता 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 अस्त्रशस्त्र संपली. आता लवाळे उचलायला लागले, एकमेकावर मारायला लागले, त्याचे अस्त्रशस्त्र बनायला लागले, सगळे मरायला लागले, सगळे मेले. एवढा तुकडा उरला, माशीनं गिळला, माशी कोळ्याला सापडली, कोळ्यानं माशी चिरली, त्यात बाण, ते तुकडा सापडला, त्याचा बाण बनवला, भात्यात ठेवला, तो जंगलात आला. इकडे भगवंतानं बलरामाला सांगितलं तुम्ही आता वैकुंठाला निघून जा. लक्ष्मीला सांगितलं समुद्रात निघून जाऊन क्षीरसागरात जाऊन बसा. रुक्मिणी माता निघून गेल्या, बलराम दादा निघून गेले, 56 कोटी यादव संपले. आणि द्वारकेतल्या लोकांना सांगितलं 7व्या दिवसात द्वारका पाण्यात बुडणार आहे, तुम्ही सगळे हस्तनापूरला जाऊन अर्जुनापाशी राहा. आणि भगवंत उद्धवाला सोबत घेतात आणि वनात येऊन बसतात. पिंपळाच्या झाडाखाली उजवा पाय डाव्या पायावर घेतलाय आणि पायातल्या सोन्याच्या पादुका चमकायला लागल्या. तोच कोळी
हरणाच्या शोधामध्ये आला आणि त्याला लांबून उन्हात संपलेला पाय दिसला. हरिण वाटला, पायाला बाण मारला आणि तो देवाला लागला, रडायला लागला, माफी मागायला लागला. देवानं सांगितलं कर्म चुकत नाही, मी पण कर्मात बांधलेला आहे. का गेल्या जन्मात मी असा लपून बाण मारला होता तुला, तू वाली होतास आणि मी राम होतो. आता तू कोळी आहे, मी देव आहे. कर्म चुकत नाही, देवाला कर्म भोगावं लागलं. पानाचं निमित्त केलं. देव उद्धवाला सांगतात मी वैकुंठाला चाललो, देव वैकुंठ गमन करतात. बोले गोपाल कृष्ण भगवान की जय. देव वैकुंठाला निघून गेले. हे ऐकलं, पांडवही निघून गेले आणि राजा तुझा जन्म झाला. शुकाचार्य सांगतात तुझा जन्म झाला राजा, आणि काय झालं, तुला शाप मिळाला. आज 7वा दिवस आहे, तू मरणार आहे. शेवटचा उपदेश केला द्वादश स्कंदामध्ये. नेमकं कसं वाचायचं याच्यापासून भगवंताचं नाम सांगितलं. पण राजाला आनंद आहे. राजा म्हणतोय मी मरणार नाही, मी अमर आहे. देह माझा मरणार आहे, आत्मा मरत नाही. देहाचा आणि या आत्म्याचा प्रतिबंध पाहिला, तो सगळा प्रकारचा उपदेश केला. डोक्यावर हात ठेवला आणि शुकाचार्य निघून जातात. शुकाचार्य निघून गेले. राजा परीक्षिती आपल्या घरी परत आलाय आणि भगवंताची भगवंताचं भजन करत मृत्यूची वाट पाहतोय. जन्मेंजयानं भरपूर प्रयत्न केले बापाला वाचवण्याचे, पण प्रयत्नात अयशस्वी झाला. तक्षक नावाचा साप आला, राजाला दंश केला आणि राजा मरण पावला. बोले गोपाल कृष्ण भगवान की जय. राजानं देह ठेवला आणि परिणाम जन्मेंजयाला राग आला. सापानं मारलं, सर्पयज्ञ सुरू केला. अनेक साप मरू लागले. तक्षक येत नव्हता, तो इंद्रानं लपून ठेवला होता. यज्ञ केला, इंद्रही यज्ञात येऊन पडणार असा मंत्र टाकला. शेवटी ब्रह्मदेव आले सांगितलं यज्ञ थांबवा. यज्ञ थांबवला. जन्मेंजय शांत केला. यज्ञ पूर्ण झाला. शेवटचा उपदेश नैमिषारण्यामध्ये सूत महाराज शौनकांना करतात आणि सूत महाराजही निघून जातात. मग मला सांगा, शुकाचार्य निघून गेले, सूत महाराज निघून गेले, मग या आकाशानं का थांबावं, मीही निघून जातो. मन कथा संपली. द्वादश स्कंद समाप्त झाले आणि 5:05 थांबतो. कथा संपली. पण थोडासा परिहार देतो, फार नाही, मोजून 10 मिनिटं तुमची मागून घेतो. मला माहिती आहे वेळ संपली आहे. गुरुवर्य महाराज यानंतर बोलणार आहे, सूचना सांगणार आहेत, पण त्याच्या अगोदर माझंही कर्तव्य आहे 5-10 मिनिटं बोलण्याचं. 7 दिवस कथा सांगितली, पण माझं वैयक्तिक नाही बोललो. तरी मगाशी मी कथेत भरपूर बोलून गेलो, तुम्हाला आज भरपूर उपदेश केला. आज जरा संख्या वाढलेली दिसली आणि शेवटचं बोलणं होतं म्हणून उपदेश भरपूर केला. आपल्या चांदीच्या पादुकाचं सांगितलं, मूर्तीचं सांगितलं, दत्ताचं सांगितलं, सगळं तुम्हाला अन्नदानाचं, ज्ञान दानाचं सगळं सांगितलंय. आता परत ते सांगत बसत नाही, आता फक्त परिहार देतो. 7 दिवस कथा तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न केला, बस. कथा संपली आहे. कथा संपली म्हणण्यापेक्षा माझ्या वाणीला पूर्णविराम आहे. कथा तशीच आहे, कथा नाही संपणार. फक्त आपण तिच्यावर थोडंसं बोलण्याचा प्रयत्न केलाय. कथा अमर्यादित आहे. 365 दिवस जरी सांगितली तरी संपणार नाही. 18,000 श्लोकात तिचं रूपांतर व्यासांनी केलंय. विद्वान व्यास, नमस्तुते व्यास, विशाल बुद्धे ते व्यास, विशाल बुद्धीचे ती कथा सांगतायत. ती कथा आपण काय सांगायची? आपण नाही सांगायची. आपण कथा फक्त ऐकायची, श्रवण करायची. तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न केला. ज्यांनी या व्यासपीठावरती मला पोचवलं आणि तुमच्यासमोर कथा सांगायला बसवलं ते आमचे महाराज, गुरुवर्य महाराज. महाराजांच्या कृपा आशीर्वादानं तुमच्यासमोर बोलण्याचा प्रयत्न केला. काही नाही, महाराजांच्या समोर हा बोलण्याचा प्रयत्न केलाय. त्यांच्या पाठीमागं व्याप, धावपळ, पळापळ, पण तरी त्यांचं लक्ष कथेकडे होतच. अधूनमधून का येईना, पण लांबून का होईना कथा ऐकत होतेच. नक्की मला माहिती आहे त्यांनी कथा ऐकली आणि त्यांना आनंद झालाय. कसं? जसं ज्ञानोबाराय सांगतात तसं. कसं? ते म्हणे ज्ञानोबाऱ्यांनी सांगितलं, एक आई काय करते? आई सांगू तुम्हाला, आपल्या लेकराला जीव घालण्याकरिता स्वयंपाक तयार करते. ऐका ना, फार गोड दृष्टांत ज्ञानोबाऱ्यांनी दिलाय. आई काय करते, किती मेहनत घेते बघा ना. आई स्वतः त्या ज्वारीचं पीठ किंवा त्या गव्हाचं पीठ त्या जात्यात टाकते, स्वतः हातानं दळते, त्याचं पीठ एकत्रित करते, त्याला पाण्यात टाकते, त्याचं कणिक बनवते, त्यापासून चपाती लाटते, पुन्हा तव्यावर टाकते, ती चपाती भाजते, एक भाजी गोड बनवते, चपाती भाजी ताटात वाढून घेते. सगळी मेहनत आईची आहे. ऐका ना, स्वयंपाक आईनं केलाय, चपाती आईनं केली आहे, भाजली आईनं, ताटात वाढली आईनं. फक्त ताट घेऊन आली मुलाच्या जवळ, पण मुलगा थोडा आगाव माझ्यासारखा. काय केलं माहितीये त्या मुलानं? आईनं मेहनत घेतलीये, ताट आईनं वाढलंय, स्वयंपाक आईनं केलाय, सगळी मेहनत आईची आहे. आईनं एवढी मेहनत घेतली, त्या चपातीचा घासही मोलडा, भाजीतही बुडवला,
खास आईनच उचलला आणि बाळाच्या तोंडापर्यंत नेला. फक्त त्या आगाव बाळानं एवढंच केलं. काय? सगळी मेहनत आईची. पुन्हा आठवा, दळलंय आईनं, चपाती बनवली आईनं, भाजली आईनं, भाजी बनवली आईनं, ताटात वाढली आईनं, घास आईनं मोलडा उचलला आईनं, तोंडापर्यंत नेलाही आईनं. फक्त आगाव बाळानं एकच केलं, त्या हातातला घास घेतला आणि आईच्या तोंडात घातला. दृष्टांत संपला. मेहनत आईची, पण पोरानं फक्त एकच केलं, तोच घास आईच्या तोंडात घातला. त्या आईला गगनात आनंद मावत नाही. तसं आज महाराजांचं आहे. तुमच्या समोर 7 दिवस वेडं वाकडं जेवढं बोललोय तेवढं महाराजांचं आहे. शिकवून 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 सांगून 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 सांगायला लावले. सगळं महाराजांचं आहे. फक्त या आगाव पोरानं त्यांचंच घेतलं, त्यांच्या तोंडात घालण्याचा प्रयत्न केलाय. जसा त्या आईला आनंद झाला तसा महाराजांना आनंद झालाय. मला माहिती आहे, नक्की माहिती आहे. कारण त्यांचं अमर्यादित प्रेम माझ्यावर आहे. हे कथेत सांगण्यासारखं नाही. कारण इथं शब्द अपुरे पडतात. जे आई करू शकत नाही, जे बाप करू शकत नाही, ते महाराजांनी माझ्यासाठी केले. बाकी काही नाही. ते सांगून संपत नाही. डोळ्यात पाणी आणून सांगता येत नाही. नाटक करून सांगता येत नाही. जे दिलंय ते दिलंय, ते शब्दात व्यक्त होता येत नाही. एवढे मोठे उपकार केलेत. आज पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत अंगात जे रक्त वाहतंय ना, हे सगळं त्यांच्या कृपेचं आहे. त्यांच्या कृपेचं आहे. बाकी काही नाही बघा. त्यांच्याच कृपेचं आहे. तुमच्यासमोर आज जे बोलतोय ना, हे सगळं त्यांच्या कृपेनं बोलतोय. आज त्यांची कृपा झाली नसती ना, तर मला वाटतं मी आज या व्यासपीठावरही नसतो. आज तुमच्यासमोर बोलतही नसतो. कुठे असतो मलाही माहिती नाही. पण आज या व्यासपीठाहून मला फार येतं, मी फार विद्वान आहे, फार शहाणा आहे असं काही नाही. काहीच येत नाही मला. वेडे वाकडे शब्द लोकांच्या समोर मांडत फिरतोय. पण तरी लोक मान सन्मान करतायत. तरी लोक मला माझी पूजा करतायत. तरी लोक माझ्या नावाचा जय जयकार करतायत. हे सगळं जे माझ्या जीवनात घडतं ना, ते फक्त आणि फक्त आमच्या महाराजांच्या कृपेमुळं आणि महाराजांच्या आशीर्वादामुळं घडतंय. त्यामुळं हे जेवढं मी बोललो ते सगळं माझ्या महाराजांचं आहे. सगळं माझ्या महाराजांचं आहे. सगळं त्यांच्या चरणावरती समर्पित करतो. आणि या कथेच्या शेवटीला एकच विनंती महाराजांकडे करतो, असाच तुमचा कृपा आशीर्वाद माझ्या पाठीशी सदैव असू द्या. तुमची कृपा सदैव माझ्यावरती आहेच, यात शंका नाही. पण माझं कर्तव्य आहे, मी विनंती करतोय, पुन्हा पुन्हा विनंती करतोय, तुमचा आशीर्वाद असाच पाठीशी असू द्या. या लहान बालकाकडून, लहान मुलाकडून, तुमच्या लेकराकडून कधी चुकून एखादा अपराध घडला, चुकून एखादी गुन्हा घडला, चुकून एखादा काहीतरी अपराध घडला, काहीतरी घडलं, तर त्या सगळ्या अपराधाला जशी आपली आई पोटात घालते ना, तसे सगळे अपराध तुम्ही पोटात घाला आणि या लेकराचा स्वीकार करा. ऐका ना, कसंही असू द्या, काळा असू द्या, गोरा असू द्या, शेंबडा असू द्या, आईला लेकरू आपलं प्रिय असतं. आईला लेकरू आपलं प्रिय असतं. आईला आपलं लेकरू आपल्या राजासारखं वाटतं. आईला आपलं ते लेकरू जगात सगळ्यात भारी वाटतं. तसं महाराजांना माझ्याबद्दल आहे. मी कसाही असेल, कितीही अवगुणानं भरलेला असेल, पण महाराजांबद्दल किंवा महाराज माझ्याबद्दल त्या आईच्या अंतःकरणानं प्रेम व्यक्त करतात. आणि त्यांचा कृपा आशीर्वाद माझ्यावर असतो. अनुभवानं सांगता येत नाही किंवा तुमच्यासमोर सांगितलं ते मोठेपणा तुम्हाला अतिशोक्तीपणा वाटेल. रात्री 1ला 2ला लाईट आली, सत्य बोलतोय, 3ला 4ला कधीही फोन असतो, प्रवासात आहेत, काळजी घ्या, प्रवास दमन करा, सावकाश करा, लक्ष ठेवतात, काळजी घेतात. हे सगळं प्रेम आईच्या मातृहृदयानं माझ्यावरती करतात. पुन्हा पुन्हा त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. जसं तुकोबाराय बोलले, काय देऊ याशी व्हावे उतराई, ठेवितो हा पायी जीव थोडा. जीव जरी पायावर ठेवला तरी कमी आहे. या शरीराचे कातडे जरी काढून त्यांच्या पायात घातले ना, तरी ते कमी आहेत, ते कमीच आहेत. एवढं त्यांनी दिलंय, त्यांना परतफेड करता येणार नाही. पण भगवंताकडं, सद्गुरू मोतीराम महाराजांकडं एवढीच मागणी मागतो की माझ्याकडून गुरुवर्य महाराजांची सतत सेवा करून घ्यावी आणि त्यांच्या सतत ऋणातच राहू द्या. ऋणातून मला मुक्त करू नका. त्यांच्या सदैव ऋणातच राहू द्या. आणि माझ्या मनात कुठलंही पाप, माझ्या मनात कुठलीही शंका, माझ्या मनात महाराजांपासून वेगळं किंवा दूर किंवा पाप येण्याची शंका माझ्या मनात येऊ नये, एवढीच प्रार्थना सद्गुरू मोतीराम महाराजांच्या चरणावरती करतो आणि माझ्या वाणीला विसावा देतो. या कथेमध्ये 7 दिवस सर्वांनी सहकार्य केलं. आता प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही,
पण माझ्यासमोर जेवढे विराजमान आहेत सर्व श्रोते महाराज मंडळी सगळ्यांनी सहकार्य केलंय, सगळ्यांचे माझ्यावरती अगणित उपकार आहेत. आता किती उपकार आहेत. समोर माझ्या आमच्या अक्का आहेत, त्या अक्कांनी एवढं प्रेम दिलं, लहानपणापासून मला सांभाळलं, आपल्या पोटच्या मुलासारखं त्यांनी मला सांभाळलं. रात्री 2ला उठून आम्हाला जीव घातलं, त्यांनी हातानं स्वयंपाक करून खाऊ घातलाय. त्यांनी या उपकारातून कसं उतराई व्हावं. ना त्यांच्या जातीचा, ना त्यांच्या पातीचा, ना त्यांच्या पाहुण्यातला, ना सोयऱ्याचा, ना त्यांच्या कोणी जवळचा, काही नाही. त्यांना मी काही दिलं नाही किंवा त्यांनी काही माझ्याकडे मागितलं नाही. पण काय प्रेम आहे, काय ऋणानुबंध आहेत सांगता येत नाहीत बघा. एवढं प्रेम दिलं नाही सांगता येत. त्यांच्या ऋणातून नाही मुक्त होता येत. आमच्या अक्का समोर आहेत, त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. आता माझ्यासमोर सगळेच आहेत, कोणाकोणाची नावं घ्यावं. आमचे ज्ञानदादा तिकडे बाजूला बसलेत, ते सतत लांब बसतात, कारण त्यांना माहिती आहे समोर आलं की महाराज नाव घेतात, ते लांब फिरतात. पण एवढं सहकार्य असतं. अधूनमधून त्यांची आम्हाला फोन असतात, काळजी घेतात, किती काळजी घेतात बघा ना. 7 दिवस सप्त्यात, सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत, संध्याकाळच्या चिवड्यापर्यंत, सकाळी उठल्यापासून सकाळच्या चहापासून संध्याकाळी चिवड्यापर्यंत काळजी घेतात. एवढंच नाही, बाहेर आम्ही फिरतो ना, आमचा प्रवास सुखरूप करतात ते आमचे धोंडराम भाऊ. कुठे मला दिसत नाहीत, पण ते बाहेर असतील, पण ते प्रवासात आम्हाला सहकार्य करतात. अधूनमधून त्यांचे फोन असतात, व्हॉट्सअपला पत्रिका पाहतात, आज 2 आहेत, आज 3 आहेत, आज 4 आहेत, आज इकडे चालला, आज तिकडे चालला. प्रेमानं हक्कानं मला बोलतात, हक्कानं कधी कधी शिव्याही देतात, अपशब्दही बोलतात, पण नाही वाईट वाटत, त्यांचं उलट चांगलं वाटतं. काळजी घेतात. किती लोक किती आहेत. आता कोणाचं वैयक्तिक एखाचं नाव घेतलं की एखाचं राहून जाणार आहे मला माहिती आहे. पण आमच्या धोंडराम आपल्या धोंडराम महाराज भाऊच्या आमच्या बायको आहेत, भावना वश्य झालोय नाही का, समजून घ्या. आता ते माझ्या तोंडातून शब्द चुकून बाहेर यायला लागले, भावना वश्य झालोय, आता काय बोलावं कळत नाही. पण तुम्ही रसभंग केला सगळा नाही का माझा. पण त्याही समोर आहेत, फार काळजी. तिकडं आमच्या मोठ्या वहिनी, आता काय कोणाबद्दल काय बोलावं. 7 दिवस किती प्रेम हो त्यांचं, अंगावरच्या कपड्यापासून अगदी चहापर्यंत सगळी व्यवस्था हो. काही बोलता येत नाही. एकाबद्दल बोलत गेलो तर इथं 6 वाजतील, महाराजांचं बोलणं राहून जाईल. भयावस्थ म्हणजे वाढेल या भीतीस्तव थांबतो मी. आमच्या वहिनी, आमच्या या छोट्या वहिनी, सगळे 7 दिवस ज्यांनी आम्हाला भोजनाची व्यवस्था केली, ते आमच्या, आता नाव मला पाठ नाही, पण त्या दोघीचा चेहरा पक्का लक्षात आहे. आता काय नाव आहे त्यांचं, हा मीरा वहिनी, आणि दुसऱ्या सखूबाई. ते नाव एक लक्षात राहत नाही. माझा हा घोटाळा आहे. आणि ती म्हणजे ही परंपराच आहे आमची. तुम्ही आत्ता जाऊन माझ्या वडिलाला विचारा तुमच्या नातवाचं नाव काय, माझ्या वडिलाला नातवाचं नाव सांगता येत नाही. म्हणजे माझं लग्न झालं नाही म्हणून ते माझ्या वडिलाची मिराशी का देवा, ती मला सवय लागली. जोपर्यंत कोणी मला एखादी कीर्तनाची तारीख देत नाही तोपर्यंत नाव लक्षात राहतच नाही. अवघड आहे. आणि मी फार मोठं बलिदान दिलं याच्यासाठी बरं का. नाव लक्षात राहत नाही म्हणून अजून लग्न केलं नाही का. जर उद्या भविष्यात कोणी म्हणलं नाव घ्या तर कुणाचं घेऊ, लक्षातच राहत नाही म्हणून केलंच नाही का. विनोदाचा भाग सोडा. पण सगळे आहेत. आता कोणाकोणाचे नावं घ्यावं बघा ना. हे सगळे आता हे महाराज मंडळी, आमचे योगेश महाराज माझ्यासोबत सतत असतात. रोज फोन असतो त्या बुवाचा, मला रोज फोन असतो त्याचा. असा एखादा मित्र जीवनात असला पाहिजे. काय मित्र आहे तो, त्याच्याबद्दल न बोललेलं बरं. लहान आहे वयानं माझ्यापेक्षा, पण हट्टानं प्रेमानं रागात बोलतो. आता काय किती सांगा, एवढ्या आठवणी आहेत. आठवणीत कथा होईल एक, एवढ्या आठवणी आहेत. सगळे आहेत. आता कोणाकोणाबद्दल बोलावं. इकडं आमचे शिवा महाराज आहेत, हैदराबादहून कथेला 7 दिवस थांबलेत. त्यांचं प्रेम आहे ते. 7 दिवस थांबलेत. आमचा मारुती कथा ऐकायला आलाय तितक्या लांबून, तोही थांबलाय. आणि विशेष कथेमध्ये रंगदेवता निर्माण करण्याचं काम ही महाराज मंडळी करतात. आणि इथंच नाही, जेवढ्या माझ्या वर्षभरात कथा कीर्तन होतात तेवढ्या दिवस माझ्या सोबत असतात. हे एक मला बरं आहे. बिचारे दोघंही सोबत असतात. 7 दिवस ज्यांचा तुम्ही आवाज गोड ऐकला ते आमचे संगीत विशारद संगीत अलंकार आमचे भागवत महाराज सोळंके. त्यांना मनापासून धन्यवाद. फार गोड आवाज आणि फार गोड स्वभाव आहे. आवाजापेक्षा गोड स्वभाव आहे. आणि स्वभावाला माझ्याकडे किंमत आहे. फार गोड आहे. त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. हो, त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. इकडे पखवाज आणि तबल्याची साथ करण्याकरिता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य, अगदी माझा लहानच भाऊ आमचे विकास महाराज मस्के. फार गोड स्वभाव आणि फार गोड त्यांचं वादवण आहे. त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. विशेष 7 दिवस आमची चिमुकली भगवती ताई,
आमची भगवती दिदी किती गोड आवाज हो. एका गायकाचा आमचा खर्च वाचवला तिनं. अंग किती गोड गायन आहे. 7 दिवस पण वाचवलं म्हणता येणार नाही महाराज. त्याचं ह्याला इकडे द्यावं लागणार आहे आपल्याला. फार गोड केलं हिनं, फार गोड केलंय, फार गोड केलंय. तिलाही मनापासून धन्यवाद देतो. इकडं शूटिंग करण्यासाठी आपली कथा पुन्हा 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 पाहण्याकरिता आपल्याला कथा या माऊली कीर्तन सोहळा या नावाच्या यूट्यूब चॅनलला ऐकायला मिळणार आहे. आमचे देवा भाऊ यूट्यूबचे ते प्रमुख आहेत आमचे गणेश दादा आणि देवा भाऊ. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या बघा. कारण विना दुसरीकडं भरपूर पैसे घेतात पण इथं म्हटलं की आपल्यासाठी ते कमी खर्चात अगदी भाड्यावरच म्हणा की भाड्यानं ते येतात. भाड्याचे नाहीत ते पण भाड्यानं येतात. फार प्रेमळ स्वभाव आहे त्यांचा. हो प्रेमळ स्वभाव आहे. त्यांनाही मनापासून धन्यवाद. त्यांचं ते माऊली कीर्तन सोहळा नावाचं यूट्यूब चॅनल यूट्यूबला सर्च करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका. त्यांनाही मनापासून धन्यवाद. आता संस्थेतील बालबाल छोटे छोटे महाराज मंडळी आहेत. आमचे जाय भजवाडीचे अण्णा तेही 7 दिवस टाळ वाजवत आहेत. त्यांनाही धन्यवाद. आणि एवढंच नाही, आपल्या या समस्त गावकरी मंडळी पंचकृषीतील जेवढे महाराजांना सहकार्य करतात, रोज ज्यांनी 7 दिवस आपल्याला अन्नदान खाऊ घातले. कारण कथा ऐकून पोट भरत नाही, त्याच्यासाठी भोजन लागतं. 7 दिवस ज्यांनी पंक्ती दिल्या त्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. जोरदार टाळ्या नाही का. बघा आमचे सुधाकर भाऊ देवने, मारुती गायकवाड, नंतर आकाश कोलेवाड, विकास कोलेवाड, नामदेव कोलेवाड, त्याच्यानंतर कौस्तुभ मनोज राहुल कुलकर्णी. मेरा यार है तो दिलदार